2014 मध्ये जेव्हा केंद्रामध्ये बहुमताची नरेंद्र मोदीची सरकार आली त्यावेळेस लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदीजींनी भाषण केलेलं होतं. त्या भाषणाची आठवण मुद्दामून देशाच्या जनतेला या निमित्तानं झाली पाहिजे म्हणून मी करतो. त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरिबांसाठी काम करेल आणि माझं सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करेल. अशा पद्धतीचं भाषण नरेंद्र मोदीजींनी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदा केलेलं होतं. काल आम्हाला कळलं की देशातला खरा गरीब कोण. एकीकडे गरिबांकडून जीएसटी वसूल केला जातो, पण अदानीकडून आता जीएसटी घेतला जाणार नाही. अशा पद्धतीची भूमिका काल केंद्र सरकारने घेणं म्हणजे याचाच अर्थ सर्वसामान्यांना लुटायचं, शेतकऱ्यांना लुटायचं, गरिबांना लुटायचं आणि अदानीला त्याचा फायदा मिळायचा. अशा पद्धतीचा हजारो कोटीचा जीएसटी अदानींचं माफ करण्याचं पाप केंद्र सरकार करते आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी जे सुरुवातीला प्रधानमंत्री झाल्यानंतर जे वाक्य बोललेलं होतं की मी गरिबांसाठी काम करेल, शेतकऱ्यांसाठी काम करेल, आज खऱ्या अर्थानं गरीब कोण आहे? अदानी या देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे असं नरेंद्र मोदीच्या कृतीमधून, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या कृती माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न की राज्यातल्या सरकारने खारघर या ठिकाणी जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे चाहते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं की एकीकडे शामियाना जो अमित शहासाठी आणि राज्याच्या सरकारसाठी जो तयार केला गेला होता तो एअर कंडिशन केलेला गेला होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी होती ती एअर कंडिशन केली गेली होती. पंचपक्वानाची व्यवस्था त्यामध्ये केली होती. त्याचे फोटोज आपण सगळ्या ठिकाणी पाहतोय. आणि पण लाखो, जवळपास 20 लाख भक्त त्या ठिकाणी आपल्या अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या डोळ्यानं बघण्यासाठी आलेले असताना जवळपास 13,80,00,000 रुपये त्या कार्यक्रमावर राज्य सरकारने जनतेचे खर्च केले अशा पद्धतीचं जाहीर केलेलं आहे. मग 13,80,00,000 रुपये त्या ठिकाणी जनतेचे खर्च करत असताना जनता राजा उन्हात बसलेली होती आणि ज्यांनी मताच्या रूपानं यांना सरकारमध्ये आणलं ते लोक एअर कंडिशन मध्ये तिथं पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याचं पाणी बिस्लरीचं थंड पाणी त्यांना प्यायला मिळालं. पंचपक्वान्न ते खातात आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या जनता म्हणजे त्या जनतेसाठी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वॉशरूमची व्यवस्था नाही, वरतून छत नाही आणि 12 वाजता पहिला मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. ही अशा पद्धतीची धक्कादायक बातमी आमच्या समोर येते आहे. 10:30 वाजता त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. 10:30 वाजताच्या जागी अमित शहाजी त्या ठिकाणी 11:30 वाजता आले. म्हणजे 1 तास कार्यक्रम तसाच उशीर झाला. लोक सकाळपासून पहिल्या दिवशीपासून येऊन तिथं बसलेली होती आणि हे सगळे येऊन बसले असताना सुद्धा कार्यक्रमच उशिरा चालू केला. स्वतः सरकारच्या म्हणजे अमित शहाच्या उशिरा आल्यामुळे ते कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. पण राज्यातले मंत्री सांगतात की अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनीच आम्हाला ती वेळ दिली होती, त्याच्यामुळे ही घटनेची सगळी जबाबदारी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची आहे असं पुन्हा आरोप ज्यांना महाराष्ट्र भूषण त्यांनी दिलेला आहे त्यांच्यावर लावण्याचं पाप राज्यातल्या बीजेपीच्या सरकारने केलेलं आहे. राज्यातलं सरकार हे खऱ्या अर्थानं ही हत्याकांड जो घडलेला आहे हा राज्याच्या सरकारच्या चुकीमुळे घडलेला आहे, त्यांच्या निर्दयी मानसिकतेमुळे घडलेला आहे. हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे.
आता त्या घटनेला लपवण्यासाठी सरकारने एका IAS अधिकाऱ्याची त्या ठिकाणी समिती निर्माण करून या प्रकरणाची चौकशी करायला लावली. कोण सरकारच्या विरोधात IAS अधिकारी चौकशी करणार? म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुडफेक करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे. खरं तर यांना जनाची नाही तर मनाची असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही अनेकदा केली. पण हे सरकार निर्लज्ज आहे, बेशरम सरकार आहे. यांना जनाची कुठलीही काळजी नाही, लोकांचा जीव गेला त्याची चिंता नाही. आणि एवढाच दम असेल तर सिटिंग हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून ही चौकशी करावी. कारण की ज्या पद्धतीनं श्री भक्तांमध्ये या सरकारच्या बद्दलची चीड निर्माण झाली, धार्मिक व्यवस्थेमध्ये सगळ्या संप्रदायामध्ये, फक्त अप्पासाहेब धर्मदायिकांच्याच संप्रदायामध्ये झाली असं नाही, राज्यातल्या सगळ्या या संप्रदायामध्ये अनेक संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आहेत. या सगळ्या संप्रदायामध्ये तीव्र चीड राज्य सरकारच्या बीजेपीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सरकारने आजही येणार संधी आहे की जनाची नाही मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. म्हणजे घटनेचं स्वरूप मी मगाशी सांगितलं की 12 वाजता पहिला मृत्यू झाला, सरकारला माहिती आली, पण सरकारने तो कार्यक्रम त्या ठिकाणी चालू केला, त्या ठिकाणी भाषणं झाली. आणि जे सांस्कृतिक मंत्री होते ज्यांनी जवळपास 15-20 मिनिटं भाषण आपलं त्या ठिकाणी आपलं दुःख अमित शहाला ते सांगत होते, त्यांचं राजकारण त्यांच्या भाजपच्या अंतर्गतल्या राजकारणाचा पडदा ते टाकत होते. आणि मग घटना झाल्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यावर आरोप करायचा. आणि ते मंत्री आता विदेशात बसलेले आहेत, ते इथं महाराष्ट्रात नाही आहेत, ते तातडीनं दुसऱ्या दिवशी विदेशात गेले. या पद्धतीचं हे निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सगळीकडे प्रेस कॉन्फरन्स करतोय. आणि ह्या निर्लज्ज सरकारचा पर्दाफाश करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ही आजच्या या पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका आमची आहे. हे कोणाचे लावायचे असेल रंडू लावा बाबा. हा एक बघा की आता जे काही आकडे सरकार दाखवत आहे ते 18 दाखवत आहे, पण जी काही वस्तुस्थिती आहे जी चेंगराचेंगरी त्या ठिकाणी झालेली आहे त्या चेंगराचेंगरीचा अंदाज घेतला तर ती मोठी संख्या आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येत आहे की जे हॉस्पिटलमध्ये ज्या शासनाच्या व्यवस्थेनं ज्या लोकांना भरती केलं होतं त्या ठिकाणी जो मृत्यू झालेला आहे तीच आकडे पुढे आली. पण अनेक लोक त्या ठिकाणातून आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या आपल्या गावात कुठेतरी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक मृत्यू झालेले अशी आम्हाला माहिती आहे. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा, सरकारने ही सगळी माहिती घ्यावी, पण सरकार निर्लज्ज आहे. त्यामुळे जो काही सरकारी आकडा 18चा येतोय त्याच आकड्यावर आता आम्हाला सांगावं लागतं कारण सरकारने जाहीर केलेला आहे. घटना झालेली आहे आणि ही दुर्दैवी घटना आहे, सरकारच्या चुकीमुळे झालेली घटना आहे. जनतेचे पैसे स्वतःच्या सुखासाठी खर्च करतात आहेत, स्वतः ऐशोआरामात 5 पकवानं तिथं पाहतो आपण ते सगळं चित्र की कसं अमित शहाजी सगळे मंत्रिमंडळ कसा बसलेला आहे आणि किती पकवानांची ते थाल्या लागलेल्या आहेत चांदीच्या ह्याच्यामध्ये आणि ते एअर कंडिशन तिथं बाजूलाच. एकीकडे मृत्यूचं तांडव चाललेलं आहे आणि एकीकडे हे लोक या ठिकाणी पंचपक्वान खातात आहेत, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतात आहेत. हे चित्र आपण तिथं पाहतोय. पण आता सरकारने एक समिती गठीत केलेली आहे, या विषयाला न्याय मिळाला. सरकारच्याच विरोधात एका IAS अधिकाऱ्याची कमिटी बनवणं म्हणजे हे धुडफेक आहे. सरकारला मनाची जनाची नसेल तर मनाची असेल तर राजीनामा द्यावा एक, नाहीतर सिटिंग माननीय हायकोर्टाच्या जजची कमिटी बसून ती चौकशी करावी, हिंमत असेल तर करावी. आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे की स्पेशल अधिवेशन याचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे. ही मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. कारण की ही घटना दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रात अशा सगळ्या धार्मिक संप्रदायामध्ये एक मोठी चीड भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या विरोधात निर्माण झालेली आहे. तुम्ही राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे, मात्र तुम्ही राज्यपालांची वैयक्तिक भेट घेणार आहात का काँग्रेस? बिलकुल घेणार आहे आम्ही. आता या सगळ्या
APMCच्या निवडणुका आहेत. आमचे सगळे नेते आमदार सगळे आपल्या आपल्या मतदारसंघात आहे. पण 30 तारखेच्या नंतर आम्ही माननीय राज्यपाल महोदयांनाही सुद्धा आम्ही जे पत्र पाठवलं आहे त्याच्याबद्दलचं अवगत, आमदारांच्या सह्या त्याच्यामध्ये आम्ही टाकू आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी भेटू, अशा पद्धतीचा काँग्रेस पक्षाचा निर्णय झालेला आहे. कर्नाटक निवडणुकांमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची बैठक झाली आहे असं स्पष्ट हे बघा, प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाच्या वाढीसाठी काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यांनी काय केलं असेल तो त्यांचा पक्षाचा निर्णय. त्यांचा विधान समोर आलाय, शरद पवारांचा विधान समोर आलाय की 2024 मध्ये युती होऊ शकते की महाविकास आघाडी आता सांगू शकत नाही. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाने जे बीजेपीच्या विरोधातले जेवढे राजकीय पक्ष असतील या सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन देशामध्ये जे नरेंद्र मोदींच्या जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधात एक मूड बांधण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने केलेला आहे. कारण की आज केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार संविधानिक व्यवस्था पूर्ण संपुष्टात त्यांनी आणलेली आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत, एकीकडे सीमा सुरक्षित नाही आहेत. मी अनेकदा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सांगितले की अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक गावं चीननी कब्जा करून ठेवलेले आहेत. सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे. लेह लडाखमध्ये तीच परिस्थिती आहे. सगळ्या सीमा आपल्या देशाच्या चीननी कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. चीनच्या बद्दलचा सकारात्मक आणि जी काही भूमिका केंद्र सरकारची आहे ते कुठल्या कारणानं आहे. जे चीन रोज आम्हाला डोळे दाखवत आहे, जो रोज आमच्या देशावर हमला करण्याचा ते प्रयत्न करत आहे, त्या देशातला सगळा कचरा आमच्या देशामध्ये आणण्याचं काम केंद्रातलं सरकार का करत आहे, हे सगळे प्रश्न आम्ही विचारलेले आहेत. पण केंद्र सरकार त्याला बोलायला तयार नाही. आणि जो कोणी बोलतोय, जसं सत्यपाल मलिकांनी पुलवामा घटनेमध्ये जी काही भूमिका मांडली ती त्यावेळेचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी ज्यावेळेस सैन्याची ज्या तुकड्या येत होत्या त्यांना धोका आहे, 11 इंटेलिजन्स संस्थांचा त्या ठिकाणी रिपोर्ट येत असताना, कारण की तिथं सरकार नाही आहे, भाजपचं जेव्हाचं केंद्रात सरकार बसलं तेव्हाचं जम्मू काश्मीरमध्ये फक्त मुफ्ती मोहम्मद बरोबर काही काळ त्यांचं सरकार होतं, त्यानंतर तिथं सरकार नाही. गव्हर्नर त्या ठिकाणी सरकार चालवत आहे, राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे सत्यपाल मलिक त्या ठिकाणी राज्यपाल होते आणि त्यांना हा सगळा रिपोर्ट आला असताना त्यांनी तातडीनं प्रधानमंत्र्यांना कळवलं. ते बोलले, ते त्यांनी सांगितलं, कुठून कोणत्या धाब्यावरून बोलले त्याचंही त्यांनी सांगितलं. ते कुठं फोटोग्राफी करत होते त्यावेळेस ते पण सांगितलं. देशाच्या संरक्षण मंत्र्याशी बोलले, अजित डोभालसोबत बोलले आणि त्यांना चूप राहण्याचं त्यांनी सांगितलं. मग हे सरकारला, केंद्राच्या सरकारला माहीत असताना एअरलिफ्टिंगची व्यवस्था केंद्र सरकारने का केली नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. पण सत्यपाल मलिकांनी त्यांची पोल खोल केली, त्यामुळे त्यांच्यावर सीबीआयची कारवाई करण्याचं काम नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार करते आहे. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतात आहे. हे अनेकदा काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितलं, ते आता सत्यपाल मलिकांच्या माध्यमातून पुढे येते आहे. आणि ही जी काही परिस्थिती आहे, सीबीआयची इन्क्वायरी तर त्याही पुलवामा घटनेवर लावलेली होती, आता त्याला 5 वर्ष पूर्ण होतात आहे. त्या चौकशीचा अजूनपर्यंत निष्कर्ष पुढे येणं म्हणजेच दाल में काला आहे. देशातले सैनिक सुद्धा आता सुरक्षित नाहीत देशामध्ये, अशी भीती आता सैनिकांच्या मनात झालेली आहे. जे देशासाठी लढतात, देशाच्या सुरक्षेसाठी लढतात, ते आता देशात सुरक्षित नाहीत असं त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेस पक्षाने जवाब दो, नरेंद्र मोदीची जवाब दो या पद्धतीची भूमिका घेऊन अनेक पत्र सुद्धा आम्ही नरेंद्र मोदीजींना पाठवलेत. पण नरेंद्र मोदीजी पुलवामा घटनेबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत. आता कुठं गेला 56 इंचीचा सीना, हा त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे. पुलवामा सारख्या घटनेमध्ये देशाचे प्रधानमंत्री बोलत नाही म्हणजे दाल में काला नाही, पूर्ण डाळच काळी आहे असं चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आज खरं तर वज्रमूठ सभा संदर्भात देखील काँग्रेसची बैठक होणार होती. त्या बैठकीबद्दल म्हणजे
नेमकं काय होणार आहे, काँग्रेसकडून कशी तयारी आणि काँग्रेसकडून कोण प्रवक्ते असणार आहे? आम्ही मुंबईच्या बाजूचे जेवढे काही जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्याच्या प्रमुखांना आम्ही बोलवलेलं आहे. वज्रमूठ सभा ही मोठी व्हावी. मुंबईमध्ये सभा ती होते आहे, त्याच्यामुळे तिला मोठ्या संख्येने लोक यावेत आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्याच्या प्रमुखांना आम्ही बोलवलेलं आहे. वज्रमुख सभा में शरद पवार जी मराठी हो गया? नाही, एक प्रश्न, अशी एक माहिती मिळत आहे की कुठल्याही वज्रमूठ सभेला आता शरद पवार उपस्थित राहणार नाहीये, त्याकडे तुम्ही कसं पाहता? कुठल्याही म्हणजे काय ज्या आता होऊ घातलेल्या पण पहिले नव्हतेच ना. आतापर्यंत 2 सभा झाल्या पहिलेही नव्हते. पण आता ते एकदम सिनियर आहेत, ते आता आहे आमच्या लेवलचं काम आहे. हा, अजित पवार असतील ना? अजित पवार येते. ते होतेच ना. त्या नागपूरच्या सभेला ते राहणार नाही हे तुम्ही माध्यमात दाखवते, ते होतेच ना तिथं. हा, आपको लगता है एज इश्यू के वजह से पवार साहब नहीं मुझे पता नहीं उनका व्यक्तिगत क्या, लेकिन जितनी भी वज्रमुठ की सभा हुई, संभाजी नगर में हुई, नागपुर में हुई, वहां पे पवार जी नहीं आए, तो उन्हें कुछ अलग उनका कोई सोच. नाना बाबू, एक सवाल और है, जिस प्रकार से पवार साहब का स्टेटमेंट है कि महाविकास अघाड़ी आज अस्तित्व में है, कल हो नहीं हो, इस बात को लेकर के कोई चर्चा? देखो, कांग्रेस की स्पष्ट भूमिका है कि कांग्रेस ने इस देश की जो तबाही जिस तरह से 2014 से शुरू हुई नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद, जिसमें हमारी संवैधानिक व्यवस्था खत्म हो रही है, हमारे देश की लोकशाही खत्म हो रही है, हमारे देश का किसान बर्बाद होते जा रहा है, युवा बर्बाद होते जा रहा है, देश में महंगाई बड़े पैमाने में बढ़ते जा रही है, देश में गरीबी बढ़ते जा रही है, और जिस तरह से ये स्थिति जो बनी हुई है, इस स्थिति को देखकर कांग्रेस की भूमिका ये रही है कि जितने भी बीजेपी के विरोध के जो दल है उनको एक साथ लाकर देश को पहले बचाना, ये संकल्प कांग्रेस का है. और जो कांग्रेस के साथ बीजेपी के विरोध में लड़ने के लिए तैयार है उनको साथ में लेके जाना, यह हमारा दायित्व बनता है और हम कोशिश कर रहे हैं. अगर किसी के मन में क्या हो, किसी को जबरदस्ती करने का, और हम लोग, हमारे पास ना ईडी है ना सीबीआई, और हमारे पास थी जब पावर भी थे तब भी हमने ईडी और सीबीआई का कभी दुरुपयोग किया नहीं और ना करेंगे. संभावित है कि पवार साहब जो है वो एक अलग रास्ता इख्तियार कर लेंगे, ऐसे स्थिति में क्या कांग्रेस पार्टी तैयार है महाराष्ट्र के लिहाज से? देखो, हमने हमारी लाइन हमने बताई. अब पवार साहब के मन में क्या है आपको अगर पता हो तो मुझे पता नहीं. सर, लेकिन कांग्रेस पार्टी ये चाह रही है कि सभी ऑपोजिशन पार्टियां एक साथ आए, जो एक स्ट्रॉन्ग फोर्स है बीजेपी को हराने के लिए. ऐसे में आपको नहीं लगता कि शरद पवार जी जो वेटरन लीडर है उनको सपोर्ट करना चाहिए था, एक राह दिखानी चाहिए थी, और वो एक विपरीत स्टेटमेंट दे रहे थे, उसको कैसा देखते हो आप? देखो, नेशनल पॉलिटिक्स में काफी वो active हो, इसलिए मैं इतना ही कहूंगा कि वो एक सीनियर लीडर है. वो हमेशा देश हित की बात करते आते हैं, करते रहेंगे, ऐसा हमारा विश्वास है. और वो क्यों इस तरह का वक्तव्य कल किया, अब उनकी बात वही समझे. तो अब वो सीनियर लीडर है, उनके बारे में हम ज्यादा बोल नहीं सकते. खासदार मामले में अगर देखें तो कांग्रेस का एक प्रयास आज दिखाई दे रहा है कि पूरे महाराष्ट्र में कांग्रेस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए ये मुद्दा उठाने की कोशिश कर रही है. क्या कुछ इस मुद्दे के जरिए कांग्रेस बयान करना चाहेगी और क्या जितने भी जैसे खारगार में जो घटना हुई वो सरकार की गलती के वजह से हुई है, ये तो छुपा नहीं है, और सरकार ने जानबूझ के किया है. 13 करोड़ 80 लाख रुपया उस कार्यक्रम के ऊपर खर्चा किया है, ये सरकार खुद बोलती है. तो सरकार ने वहां का अगर सीन हम देख रहे हैं तो वहां पर देख रहे हैं कि अमित शाह जी और सरकार के जो मंत्रिमंडल था उनके लिए एकदम एयर कंडीशन शामियाना बनाया गया था. उसके बाजू में ही खाने की बढ़िया सुविधा की गई थी, जैसे राजा महाराजा खाते उस तरह का पंच पकवान, और उनकी बैठने की और चांदी की थालियों में खाना खा रहे, पूरा भोज को हम देख रहे हैं, उसके फोटोग्राफ सामने आए हैं. तो जनता राजा जो है, लोकतंत्र में जनता राजा होती है, लेकिन जो लोग लोगों के वोटों से चुन के आने के बाद लोगों को ही धूप में खड़ा रख सकते, लोगों को सिंपल पानी भी पिला नहीं सकते, ये सरकार की गलती है. हमने शुरुआत में कहा कि सरकार ने इस्तीफा देना चाहिए, ये बात गंभीर है. ये घटना हुई है, और जब घटना हुई थी, कि आपको मैं आपके माध्यम से बताना चाहता हूं कि 10:30 बजे का प्रोग्राम होने वाला था,
और वो कार्यक्रम 12 सवा 12 बजे खत्म होने वाला था, लेकिन खुद अमित शाह जी 1 घंटा लेट वहां पर पहुंचे, 11:30 बजे पहुंचे। कार्यक्रम की जब शुरुआत हुई तब 12 बज गए थे। 12 बजे पहला वहां पर एक मृत्यु हो चुकी थी और वो सरकार को मालूमात थी, सरकार को रिपोर्ट आ गई थी। तो भी वहां पे मृत्यु होने के बाद भी सरकार ने वो कार्यक्रम कंटिन्यू रखा। वो 1:45 बजे खत्म हुआ और उस समय में लोगों को पीने का पानी नहीं था। वहीं पे 5-6 लोग तो उसी कार्यक्रम के अंतर्गत मर गए और वहीं पे चंगरा चंगरी हुई। और ये वस्तुस्थिति है। अब सरकार छुपाने के लिए एक आईएएस अधिकारी की कमेटी बनाकर सरकार की इंक्वायरी खुद नहीं कर सकती। हमारी मांग है कि सरकार ने इस्तीफा देना चाहिए। अगर इस सरकार में दम है तो सिटिंग हाईकोर्ट के जस्टिस की कमेटी बनाई जाए और इसमें चौकसी हो जाए। हम खुद राज्यपाल जी को भी ये खत लिखा है और एक विशेष अधिवेशन महाराष्ट्र विधानसभा का हो इसी बात के लिए, क्योंकि एक अप्पा साहब धर्माधिकारी का एक संप्रदाय नहीं, महाराष्ट्र में कई संप्रदाय है और उनको भी एक दहशत होगी कि ये सरकार इस तरह के सांप्रदायिकों को, ये जो धार्मिक संप्रदाय है उनको खत्म करना चाहती है। बीजेपी की सरकार इन लोगों को खत्म करना चाहती है। ये डर अब सभी संप्रदाय में पैदा हो चुका है। सर, आप राज्य सरकार के इस्तीफे की मांग कर रहे हैं। वही संजय राउत है जो कि कह रहे हैं कि 15 दिनों में राज्य सरकार का डेथ वारंट जारी होगा और बड़ी ही जल्द जो मुख्यमंत्री है राज्य का वो बदला जाएगा। देखो, मैं तो भविष्य वाला नहीं हूँ। जो वस्तुस्थिति जो है, जो हमारे सामने दिख रही है, लोकतंत्र में जो बात हम लोग देख रहे हैं उस बात को हम कहेंगे। अब उनका डेथ सर्टिफिकेट उनके पास लिखा होगा, मुझे पता नहीं। आपको लगता है संजय राउत कांग्रेस का होगा? अगला मुख्यमंत्री राज्य का कांग्रेस से होगा? देखो, कांग्रेस लोकतंत्र को मानने वाला है और अभी कोई चुनाव तो है नहीं। जब चुनाव होंगे तो लोग जिस दल को ज्यादा लोगों को चुन के देंगे उस दल का मुख्यमंत्री बनेगा। और मुझे लगता है कि इस बार महाराष्ट्र में वही स्थिति होगी। नंबर 1 की पार्टी कांग्रेस है। नाना भाऊ अजित पवार ने एक बात साफ कह दी है कि उन्होंने कहा कि अगर मुख्यमंत्री पद उन्हें मिलता है तो वो निश्चित रूप से स्वीकार कर लेंगे। तो क्या अगर अजित पवार मुख्यमंत्री बनते हैं तो आप उसका स्वागत करेंगे क्या? देखो, उनके दल को अगर 145 एमएलए मिलते हैं और उनके पास ज्यादा मिलते हैं तो बने तो क्या अड़चन क्या है। लेकिन मेरा दावा है कि महाराष्ट्र में इस बार सबसे ज्यादा कांग्रेस के एमएलए चुन के आएंगे। तो कांग्रेस का मुख्यमंत्री होगा? कांग्रेस का मुख्यमंत्री होगा। सर, आपसे ये पूछेंगे कि 4 बार शरद पवार जी ने एक कंफ्यूजिंग स्टेटमेंट दिया है जो कि बीजेपी के इंटरेस्ट में जाता है। अडानी से रिलेटेड स्टेटमेंट दिया, फिर अडानी खुद जाके मिले भी। पीएम मोदी के डिग्री के जो कंट्रोवर्सी हुई थी उसमें भी उन्होंने बोला था कि डिग्री कोई कंट्रोवर्सी नहीं है। अभी एक नया स्टेटमेंट आया है। आपको लगता है कि बहुत आपको भी ये कंफ्यूज कर रहा है भाविका सागर को जो स्टेटमेंट आ रहे हैं? देखो, कांग्रेस का कॉन्सेप्ट एकदम क्लियर है। हमारे साथ जो जुड़े हुए दल है जो बीजेपी के विरोध में, क्योंकि ये तानाशाह जो सरकार केंद्र में नरेंद्र मोदी सरकार बनी हुई है उस सरकार के विरोध में हमारा कॉन्सेप्ट क्लियर है। उन जो दल हमारे साथ जुड़े हुए हैं उनके अगर विचार कोई भी हो लेकिन वो बीजेपी को पूरी ताकत से विरोध करने के लिए हमारे साथ खड़े हैं तो उनको हम साथ लेके चलें। उन्हें किसको डिग्री के बारे में क्या बोलना है, देखो एक सिंपल लाइन है। मैं डिग्री के बारे में इतना ही कहूंगा, जो हमारा जो कानून बोलता है वो एकदम स्पष्ट है कि जब हमारा चुनाव होता है तो चुनाव प्रक्रिया में उम्मीदवार को अपना एफिडेविट देना पड़ता है और वो एफिडेविट में हम लिखते हैं कि अगर ये गलत हो तो हम इस कार्रवाई के लिए पात्र रहेंगे। तो कार्रवाई की पात्र क्या है कि तुम डिस्क्वालीफाई हो जाओगे, तुम्हें 6 साल के लिए चुनाव लड़ नहीं सकते हो, तो और सजा भी है उसमें है, 6 महीने की सजा भी है। तो भाई तुम्हारा अगर एफिडेविट गलत है तो उसके बारे में चर्चा है। हमें हमारी एकदम क्लियर भूमिका है। अगर मोदी जी पोस्ट ग्रेजुएट है तो कौन से यूनिवर्सिटी से हुए हैं, कौन सा कॉलेज में, कौन से स्कूल में पढ़े हैं, कौन से 10वीं 12वीं कहाँ से की है, कौन से कॉलेज में पढ़े हैं, तो वो तो आता ही है ना, रिकॉर्ड पे मिलता है ना। तो वही बात की चर्चा है। कोई कहते हैं कि उनकी डिग्री असली है, कोई बोलता है कि नकली है, कहीं वो यूनिवर्सिटी का स्पेलिंग कोई लोग बताते कि कैसा लिखा गया है। आपके मीडिया के माध्यम से हम देखते हैं। तो मेरा ये कहना है कि अगर वो पढ़े नहीं है तो बगैर पढ़ा हुआ आदमी भी देश का प्रधानमंत्री बन सकता है, गलत नहीं है।
लेकिन हमारा सवाल है कि जो कानून बोलता है वो कानून के आधार पर ये चर्चा सामने आई है, तो कोई किस तरह का समर्थन करता है उसके लिए हमें क्या लेना। सर अमरावती और हाँ, अडानी के बारे में जैसे केंद्र सरकार ने जो भूमिका कर ली कि उनका जीएसटी माफ किया जाए, मैं नरेंद्र मोदी जी का पहला सेंट्रल हॉल का भाषण मैंने खुद सुना है, क्योंकि मैं सांसद था 2014 में, तो मैं उनका पहला भाषण सुना था कि उन्हें कहा था सेंट्रल हॉल में कि मेरी सरकार ये देश के गरीबों के लिए काम करेगी, मेरी सरकार देश के किसानों के लिए काम करेगी, देश के युवाओं के लिए काम करेंगे। तो हमें पता था कि देश में गरीबी बहुत पैमाने में बढ़ी हुई है, युवाओं में बेरोजगारी बड़े पैमाने में, किसान रोज आत्महत्या कर रहे हैं, तो ये सरकार नरेंद्र मोदी जी की इनके लिए काम करेगी। लेकिन अब पता चला कि देश में सबसे ज्यादा गरीब कोई आदमी हो तो अदानी जो है वो देश का सबसे गरीब आदमी है, क्योंकि उनसे जीएसटी नहीं लिया जाएगा। ये कल उन्होंने डिक्लेयर किया, तो अब पता चल गया देश की जनता को कि अदानी देश का, नरेंद्र मोदी जी के चश्मे से अदानी देश का सबसे गरीब आदमी है। सर, आप अडानी पे इतना रिपीटेडली अटैक कर रहे हो, आपके मुख्य नेता शरद पवार उनसे मिलते हैं, तो रिसेंट मीटिंग उस पर कैसा देखो, हमने कोई अटैक नहीं किया, आपका गलतफहमी हो रहा है। जो कल केंद्र सरकार ने उनकी जीएसटी माफ करने का निर्णय लिया है उसके बारे में हम कर रहे हैं। भाई, मेरे देश के गरीब जनता का अगर, मेरे देश के किसान का अगर जीएसटी माफ करते तो हम नरेंद्र मोदी की सरकार की तारीफ करते। अगर उनके नजर में, उनके चश्मे से, उनका चश्मा बहुत महंगा होता है ऐसा हमने सुना है, तो उनके चश्मे से अगर देश का सबसे गरीब आदमी, जो दुनिया का 2 नंबर का अमीर आदमी है, वो उनके चश्मे से अगर वो देश का सबसे गरीब आदमी दिखता है और उनका जीएसटी माफ किया जा रहा है, तो वो तकलीफ हमें होती है। बस इतना ही हमको कहना है, क्योंकि हमारे गरीब को, जो हाथ पे कमाने वाला, खाने वाला गरीब को भी जीएसटी भरना पड़ता है, तो उसका जीएसटी क्यों माफ नहीं किया जा रहा है? क्यों उनको लुटा जा रहा है? क्यों उनका खून चूसा जा रहा है? ये सवाल हम पूछ रहे। हम अदानी के ऊपर अटैक नहीं कर रहे, हम केंद्र की, नरेंद्र मोदी की सरकार की गलत नीतियों के हम उनके ऊपर अटैक कर रहे हैं। सर, एक शरद पवार ने अमरावती में एक बयान दिया है, उनसे सवाल किया गया था कि अजित पवार लगातार बीजेपी के करीब जा रहे हैं, कई सारे विधायकों के साथ वो मंत्रणा भी इस पर कर रहे हैं, पार्टी टूटने की बातें हो रही है, तो इस पर आप क्या कहेंगे? तो उनका ये कहना है कि उनका वो निर्णय है, इस बारे में हम उसके ऊपर ज्यादा हमारी चर्चा हुई नहीं, मैं उसके ऊपर कुछ कह नहीं सकता। आप क्या कहेंगे? क्योंकि महाविकास आघाड़ी में एनसीपी और शरद पवार एक बड़े नेता और बड़ा एक घटक दल है। आपने तो हमारा सवाल भी पूछा और जवाब भी दे दिया, क्योंकि आपने कहा कि शरद पवार ही बोलते कि मैं उनके बारे में नहीं बोल सकता। वो उनके दल के कोई नेता है, वो उनका सेकंड महाराष्ट्र के अपोजिशन लीडर है। अब उनके ही पार्टी के बड़े नेता शरद पवार जी उनके बारे में बोलने को तैयार नहीं, तो हमें उनके पार्टी के अंदर में क्या चल रहा है हमें पता कैसे होगा? लेकिन बीजेपी के करीब जा रहे हैं, इसे आपको तो हमें कोई आगाज नहीं, हमें किसी के घर में झांकने की आदत नहीं है और ना किसी के घर में आग लगाने की आदत है। हम जनता के इश्यू लेकर लड़ने वाली कांग्रेस पार्टी है और वो करने का काम कांग्रेस पार्टी। अगर समीकरण नहीं बैठता है तो क्या आप विपक्ष में बैठने के लिए तैयार हैं? देखो, समीकरण तो बनेगा, अभी आने वाले चुनाव में समीकरण बनेगा। कांग्रेस को ही लोग पहली पसंद करेंगे और महाराष्ट्र में पूरी ताकत के साथ कांग्रेस के साथ में के अलायंस को बहुमत की सरकार महाराष्ट्र में आएंगी। सीएम का चेहरा बदलने की तैयारी बीजेपी कर रही है, ऐसा जो है खबरें आ रही हैं, और इसी वजह से अजित पवार के साथ जो है कुछ बातचीत चल रही है। तो आपको लग रहा है कि आने वाले समय में ये देखने को मिल सकता है कि अजित पवार जाएंगे? मोदी है तो मुमकिन है, कुछ भी कर सकते हैं। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आले, घ्यायला तयार आहे का? कारण आमच्याकडे जिथपर्यंत प्रस्ताव नसेल तिथपर्यंत आम्ही त्याच्यावर कुठलीही चर्चा करणार नाही। एकदम क्लिअर भूमिका आमची आहे। प्रस्ताव आला तर मी ते सांगितलं, प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, चर्चेच्या नंतर, आणि आम्ही एकदा शब्द दिला तर आम्हाला वापस यायचं नाहीये। आम्ही शब्द दिला तर शब्द पूर्ण करू, पण आम्हाला कुठला प्रस्ताव नाही, कुठली चर्चा नाही, त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला करायची पण। राजकारणात काही होऊ शकतं, राजकारणात दोस्तही नसतो आणि दुश्मनी नसतो। सर
टिकटॅक करूया या. दादा माझ्या घ्या. इकडे करू ना इकडे करू नाही फटाफट सर इधर ही फटाफट कर लेते हैं चला वरती आता सगळ्यांना एक मिनिट चला देतो देतो ना मी. चल एक भाऊ हे बोलतोय हे नाही बोलतो ते नाही बोलतो. हे नाही प्रायोरिटी आहे ना. इसलिए सबसे बहुमत है. फिर भी सबसे आखिर सबसे लास्ट में आता है प्रायोरिटी है लेकिन सबसे लास्ट में आता है एक मिनिट दादा भाऊ एक मिनिट का सबके साथ मेरा भी